माझ्या लिखाणाला पालवी फुटली. अळू हा बघती कळू दिलं नाहीस तुम्हाला. अळू आणलेलं करायची का मग अळूची वडी. चला चला. तर मंडळी अशा रीतीनं ही अळूची पानं, हिरवी हिरवी गार पानं आपण छान स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत पाण्याने. आणि आता आपण एक एक पान जे आहे ते असं तयार करायचे वडीसाठी. सर्वप्रथम हा देठ जो आहे तो इथे ठेवला. ही छोटी शिकली आपली छान धारदार सुरी घेतली. हे जे आहे ते कट केलं आपण. आणि अशा रीतीनं नंतर ह्याचं हे जे देठ आहे मित्रांनो हे असं आपण छानपैकी काढायला सुरुवात करायची. हे पहा हे अशा रीतीनं छानपैकी हळवरपणे काढायचं. इकडे साईडला टाकून द्यायचं. आणि मग मित्रांनो त्याची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाटणं. याने आईने तुम्हाला खूप मारला असेल, मलाही मारलेला आहे, पण याचा वेगळा सुद्धा उपयोग होतो. तो म्हणजे काय तर अशा रीतीनं आपण हे देठ लाटण्यानं असं हळुवारपणे दाबून घ्यायचं आहे. याचं कारण म्हणजे याशिवाय वडी नीट बांधली जाणार नाही. हे पहा मंडळी, हे अशा रीतीनं छानपैकी हे देठ चपट करून घ्यायचं आहे. हे पहा, हे एक पान तयार झालं. मी इथे बाजूला ठेवतो आहे. तर मंडळी अशा रीतीनं आता हे शेवटचे पान आहे बरे. याचे देठ सुद्धा मी असे दाबून घेत आहे. हे पहा, क्रुक क्रुक आवाज येतो आहे. असे हे देठ दाबून घेतलेले आहे. आणि अशा रीतीने ही सर्व पाने देठ दाबून घेतलेली काढून झालेली आहेत. आणि आता याच्या पुढचे जे करायचे आहे ते म्हणजे या पानांना लावण्याचा मसाला तयार करायचा आहे. तुझ्या पुढ्यात कुठते मी जानीचा मसाला, तुझ्या पुढ्यात कुठते मी जानीचा मसाला. तर मंडळी अशा रीतीने आता आपल्याला पानांना लावायचा आहे मसाला. तर तो मसाला कशाला तयार मसाला कशा तयार करतात, कसं तयार करतात ते बघूयात बरं का मंडळी. तर हे आहे आपले डाळीचे पीठ. हे जे द्रावण आहे, हे जे मिश्रण आहे ते आहे गूळ आणि चिंच यांचे मिश्रित द्रावण. हे जे आहे ते आहे तांदळाचे पीठ. कुरकुर आपली वडी कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून ही आहे हळद. हा घरगुती मसाला, हे मीठ, हे तेल आणि हे पांढरे तीळ. तर अशा रीतीनं मित्रांनो हे मटेरियल सगळं आपलं जमा झालेलं आहे. आता आपण करूयात अळूच्या पानाला लावायचा मसाला. चला तर मंडळी अशा रीतीने या पातेल्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण तयार करणार आहोत. हे पहा, हे तांदळाचे पीठ संपूर्णपणे ह्यात ओतून टाकलेले आहे. त्यानंतर चवीनुसार सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. हे पहा, हे 2 चमचा पांढरे तीळ आपण टाकत आहोत. हे पहा, त्यानंतर चवीनुसार गरजेनुसार आपण या सगळ्या गोष्टी टाकत आहोत. हा 1 चमचा, 2 चमचे मसाला, हे पहा, त्यानंतर गरजेनुसार मीठ 1 चमचा. हे पहा. तर मंडळी हे पीठ जे आहे ते एकजीव करून घेऊयात. मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात. हे पहा, छानपैकी सगळं आपण मिक्स करतो आहोत. डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, मसाला, तीळ, हळद, मीठ हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हे गुळाचे आणि चिंचेचे पाणी. ते आपण हळूहळू मिक्स करायचं आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपलं हे पीठ जरा जाडसर झालंय, थोडंसं हलकं आहे. आपण पाणी टाकणार आहोत. हे पहा, आणि असं आता हे हलवून घेणार आहोत पुन्हा एकदा. अशा रीतीनं आपलं हे मसाल्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर आपण ते
अळूच्या पाण्याला लावूयात. तर मंडळी अशा रीतीनं आता ही पानं आपण घेतलेली आहेत पीठ लावायला. थोडं थोडं पीठ अतिशय हळुवारपणे पातळ लावायचं आहे मित्रांनो. असं उलट सुलट असं पानाला लावायचं मित्रांनो. म्हणजे वडी जी आहे ती एकदम परफेक्ट बसते मित्रांनो. तर आता आपण याला घडी घालायला घेऊयात. हे पहा, ही अशी हळुवार घडी घालायची आणि ह्याला असं पीठ लावून घ्यायचं मित्रांनो. हे पहा, हे बात. तर मंडळी अशा रीतीनं अळूच्या वड्यांचे गुंडे तयार झालेले आहेत. आता हे आपण वाफवायला ठेवणार आहोत. चला तर मग पाणी जे आहे ते गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. आता आपण या चाळणीला थोडंसं आतल्या बाजूनी तेल लावून घेणार आहोत, म्हणजे ते काढताना व्यवस्थितपणे सुटते. हे पहा, अशा रीतीने सर्वत्र व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आपण. आणि आता हे गुंडे जे आहेत ते आपण ह्यात अलगदपणे ठेवत आहोत. व्हेरी गुड. चला रे गुंड्यांनो, चला गुंड्यांनो. आता हे असे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर अलगदपणे या तापायला ठेवलेल्या पाण्यावरती वाफवण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यावरती अशा रीतीनं व्यवस्थित आपण हे ताट ठेवायचं आहे. 25 मिनिटं हे आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे. लक्षात आले तुमच्या? मंद आचेवर. ही आच जी आहे ती आपण मंद ठेवलेली आहे. ओके. तर मंडळी अशा रीतीने आता आपला तो क्षण आलेला आहे. वड्या वाफवलेल्या आहेत, परंतु त्या तयार झालेल्या आहेत की नाही, पुरेशा शिजलेल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी हे असुरी तंत्र, सुरी खुपसायची आणि बघायचं की त्या शिजल्या आहेत की नाही. ह्या पहा वड्या. तर आता याच्यामध्ये अशी सरळ सुरी खुपसायची आहे, चिकटता कामा नये. ही पहा अशी गेली आणि अशी वर आली. तर याचा अर्थ ह्या पुरेशा वड्या उकडलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं ते वाफवायला ठेवून टाकायचं आहे. हे पहा. आता ह्यांच्या वड्या करण्यासाठी या कापायच्या आहेत. त्या कापायला तयार झालेल्या आहेत. तर आपण आता हळूहळू एक एक गुंड्या ज्या आहेत ते आपण अशा पटावरती घेऊयात कापायला. चला तर मग आता ह्या वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊया. वडी अशी आपण मित्रांनो यात सोडतो आहोत. तुम्ही बघू शकता छानपैकी. तर मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता आपल्या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत. आणि आता मी थोडीशी चव चाखून बघतोय.
वाव. हो हो हो, क्या बात आहे. अतिशय कुरकुरीत खमंग वड्या, आळूच्या वड्या. तर मंडळी, खात राहा, सुखात राहा. योगूज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा, बेल आयकॉन दाबा, इतरांनाही सांगा. आणि तुम्ही खात राहा, सुखात राहा, पाहत राहा योगूज किचन. आळूवडी. वाह.